औंढ्याच्या गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचा 2 दिवसांचा अल्टिमेटम। औंढा नागनाथ पंचायत समितीतील गैरव्यवहार प्रकरणात दोषी गटविकास अधिकारी गोपाल कलारे यांच्यावर 2 दिवसांत गुन्हा दाखल करावा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे। जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देत कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच तालुका प्रमुख माऊली झटे यांच्यावर दाखल खोटा गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे। हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य। तुम्ही काय सांगली खरं तर आज या ठिकाणी हिंगोली जिल्हा परिषदमध्ये आम्ही औंढ्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। तृतीय खालच्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले, त्याला निलंबित करण्यात आले, पण औंढा पंचायत समितीच्या व्हिडिओवर अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही आणि सातत्यानं औंढा पंचायत समितीचा भ्रष्टाचारी व्हिडिओ त्या ठिकाणी पृथ्वीवर बसलेला आहे। उर्मटपणाच्या भाषा त्या ठिकाणी करते। आमच्या तालुका प्रमुखावर त्या ठिकाणी त्या गुन्हा दाखल केला। गुन्ह्यानं शिवसेनेला काही फरक पडत नाही, पण त्या व्हिडिओवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली पाहिजे। आज या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आला असताना कुठलेही जिल्हा परिषदेचे शिव उपलब्ध नव्हते, सगळा कारभार वाऱ्यावर आहे। आज या ठिकाणी आम्ही त्याला 2 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। 2 दिवसात जर निर्णय नाही झाला तर निश्चितच शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू। कितीही गुन्हे दाखल जरी झाले तरी आम्ही आमच्या कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला आणि सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडू देणार नाहीत, हे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। काय नेमका प्रकार आहे, काय आज मागणी केली तुम्ही, काय सांगाल? ते आपण पाहिलं, गेल्या 5 महिन्यापूर्वी औंढा पंचायत समितीमध्ये लेखा विभागामध्ये त्यांनी काही कागदपत्र जाळून अपहार जो केला होता। 57,53,000चा भ्रष्टाचार त्या ठिकाणी निघाला। मुख्य लेखायुक्त अधिकाऱ्याचा तसा अहवाल आहे आणि त्या अहवालामध्ये संबंधित 4 कर्मचारी आणि गटविकास अधिकारी दोषी आहेत असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं, परंतु खालचे 4 कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्यांना निलंबित केलं। जो काही प्रमुख त्या ठिकाणचा व्हिडिओ आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। म्हणून आमची सर्वांची मागणी होती की आपण त्या चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या व्हिडिओवर तात्काळ कारवाई करावी। जो व्हिडिओ त्या ठिकाणी सर्वसामान्य लाभार्थ्याला अरावीची भाषा करतो, आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर काम घेऊन गेलं, तो गुन्हे दाखल करतो, अशा व्हिडिओवर तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करून त्यांना निलंबन करावं, अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे।